every night are we paradise, paradise. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज काय स्पेशल? तर आज आपण बनवणार आहे मुलांच्या आवडीचे डोनट. हेल्दी, टेस्टी आणि दिसायलाही खूप सुंदर. घरातल्या काही सामानांचा यूज करून आपण हे डोनट बनवणार आहोत. चला तर मग बनवूया. लेट्स गो. तर डोनट बनवायसाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड. ते असे तुकडे करूनच घ्यायचे आहेत आपल्याला. तर ब्रेड, त्यानंतर साखरेचं पावडर करून घ्यायचं आहे आपल्याला. साखर 1 वाटी घ्यायची. जेवढे ब्रेड राहतील त्याच्या हाफ अमाऊंटमध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे. आणि दूध. पहिले या 3 वस्तूचा यूज करूनच आपल्याला एक गोळा, जसा आपण कणकीचा गोळा बनवतो ना, तसा या ब्रेडचा गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला छोटे छोटे डोनट तयार करून त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. लेट्स गो. पहिले आपण बनवूया ब्रेडचा एक छोटासा गोळा. आपल्याला साखरेची पावडर करून घ्यायची आहे. त्यात मी इलायची पण घालते आहे. आणि ही हाफ अमाऊंटमध्ये राहील. जेवढी आपली ब्रेड आहे त्याची हाफ अमाऊंटमध्ये, नाही तर खूप गोड होतील. तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्ती साखरेचा पण यूज करू शकता. चला इला करून घेऊया ग्राइंड. हे आपण ब्रेडचे असे छान तुकडे करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला ही पावडर शुगर घालायची आहे. आणि थोडं थोडं करूनच दूध घालायचं आहे. जसं आपण कणिक मळतो बिलकुल तशा पद्धतीने अगदी थोडं थोडं करून दूध घालून त्याला मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे डोनट्स तयार करायचे, त्यांना फ्राय करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला गोळे तयार करायचे आणि मग त्याला असं मध्ये बूट टाकून त्याचे डोनट तयार करायचे. आता यांना फ्राय करून घ्यायचे. आता आपले अशा पद्धतीने डोनट्स झालेत रेडी. आता याला आपल्याला सजवायचं आहे. त्यासाठी आपण करूया चॉकलेट मेल्ट. चॉकलेट मेल्ट करताना आपण त्याला वाफेवरती करतो ऑब्व्हियसली, पण त्यात थोडं 1 चम्मच बटर घालायचं आणि 1 चम्मच दूध घालून आपल्याला त्याला मेल्ट करायचं. चला तर बघूया. आता आपण पाणी मांडलंय उकळायला. त्यावरती आपण ठेवूया एक बाऊल अशा पद्धतीने आणि यामध्ये टाकूया चॉकलेट. आपण बटर घातलेलं आहे ते बघा पिघलत आहे वाफेमुळे, ते कटोरी झाली गरम. आता याच्यात टाकायचं आपल्याला चॉकलेट आणि 2 चम्मच चॉकलेट लागली, मेल्ट व्हायला लागली आहे. आता आपण यामध्ये दूध घातलेलं आहे. आता आपली चॉकलेट झाली आहे मेल्ट. ही आपल्याला टाकायची या डोनटवरती अगदी, किंवा तुम्ही डोनट पण ह्याच्यामध्ये डिप करू शकता. जसं हे डोनट आहे राईट, अशा पद्धतीने दिसेल. आणि त्यावरती आपण स्प्रिंकल करायचं आहे थोडंसं पावडर्ड शुगर. राईट. तर अशा पद्धतीने आपले डोनट्स झालेत रेडी. बघा चॉकलेटची कोटिंग झालेली आहे आणि मुलांना बघा किती सुंदर वाटतील आणि छोटे छोटे खायला पण छान दिसतात. आणि अशी पावडर्ड शुगर त्याच्यावरती टाकल्याने दिसायला आणखी सुंदर दिसतात, स्नो पडल्यासारखे. राईट. त्यावरती तुम्ही ते छोटे छोटे डेकोरेटिव्ह क्रॅकर्स येतात ते पण घालू शकता. अदरवाईज इट इज ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.